नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपुरात आयोजित कृषी महोत्सव 2024 ला शेतकरी आणि नागरिकांनी दणदणीत प्रतिसाद दिला। या महोत्सवात कृषी साहित्य, यंत्रसामुग्री, ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ आणि चटकदार व्यंजने यांचा अंतर्भाव आहे। सर्व वयोगटातील रुची लक्षात घेता आखणी केल्याने कृषी महोत्सव लोकांच्या पसंतीस उतरलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार काँग्रेस नेते सुभाष धोटे यांनी या महोत्सवात विविध स्टॉल्सला भेटी दिल्या। त्यांनी विशेषतः कृषी यंत्रसामुग्री असलेल्या विभागांना भेटी देत शेतकऱ्यांचं श्रम कमी करणारी यंत्रे स्वतः हाताळून पाहिली। यापुढच्या काळात असे कृषी महोत्सव तालुका अथवा विभागीय स्तरावर आयोजित करावे अशी मागणी त्यांनी केली। चंद्रपूरच्या क्लब ग्राउंडवर 350 स्टॉल्ससह कृषी संबंधित चर्चा, परिसंवाद आणि रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असल्याने चंद्रपूरकरांची पावले महोत्सवाकडे वळत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ही जी कृषी प्रदर्शनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने जी आयोजित केलेली आहे त्याचा नक्कीच आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। अनेक असे चांगले उपक्रम या प्रदर्शनामध्ये दाखवले गेलेले आहे। विशेषतः कपाशीच्या जातीच्या संबंधामध्ये, रानभाज्याच्या संबंधामध्ये आणि काही अद्यावत असे यंत्रसामुग्री ज्याच्यामुळे स्प्रेइंग करणं, वखरणं, डवरणं या सगळ्या गोष्टी सुद्धा या शिबिरामध्ये दाखवल्या गेलेल्या आहे। अनेक शेतकरी इथं शिबिराचा लाभ घेत आहे। चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे। महाराष्ट्र शासनाचा विशेषतः कृषी विभागाचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कृषी प्रदर्शन्या ह्या तालुका स्तरावर त्यांनी घेतल्या पाहिजे, जेणेकरून तालुक्यातील शेतकरी सुद्धा याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करेल आणि हा उपक्रम जर आणखी खालच्या स्तरावर जर गेला त्याचा जास्त फायदा होईल अशी मी आपल्या वतीनं शासनाला विनंती करतो। धन्यवाद। कालपासून आपण जे प्रदर्शन सुरू केलेलं आहे त्या प्रदर्शनाला आपल्याला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आणि तसेच इथल्या नागरिकांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। इथे ज्याही शेतकऱ्यांनी वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत त्या स्टॉल्सवर लोकांनी प्रचंड गर्दी केलेली असून शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्री जातो आहे। विविध प्रात्यक्षिका आपण ठेवलेली होती कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत, ते अवजार सुद्धा शेतकरी फार कुतूहलाने पाहत आहे आणि त्याविषयी माहिती घेत आहे। अशा पद्धतीने खूप चांगला प्रतिसाद आपल्याला कालपासून लाभलेला आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।